नमस्कार शेतकरी मित्रांनो. आता राज्यामधील सर्व शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाविषयी पैसे भरण्यासाठीचा मेसेज येत आहे. तर आता याच्यामध्ये नेमका मेसेज आला तर तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांना पैसे भरायचे आहेत, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा. कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण योजनांची माहिती व अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील. आता याच्यामध्ये तुम्हाला जी मेसेजमध्ये लिंक आली तर त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल. याच्यापैकी तुम्ही बघू शकता मागेल त्याला याच्यावरती एक 3 नंबरचे बटन दिसत आहे डॉट, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्याच्यानंतर लाभार्थी सुविधा यामध्ये तुम्हाला अर्जाची सद्यस्थिती यावरती क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एम-के-आय-डी तुमचा नंबर टाकायचा आहे. हा नंबर टाकल्यानंतर तुम्हाला सर्च या बटनवरती क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुमच्यासमोर ही संपूर्ण माहिती ओपन होईल. तुमचा एम-के-आय-डी नंबर, तुमचं नाव, त्याच्यानंतर तुमचा आधार नंबर, तुमचा मोबाईल नंबर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही ॲप्लिकेशन डेट आहे. आता या ठिकाणी 5 जून 2023 म्हणजे जवळपास 1 वर्ष या अर्जाला पूर्ण होत आहे. तर अशा शेतकऱ्यांना पेमेंट करण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण जाणार नाही आणि ज्या शेतकऱ्यांचा अर्ज 1 ते 2 महिन्यापूर्वीचा असेल आणि त्या शेतकऱ्यांना पैसे भरण्यासाठी मेसेज आला असेल, तर अशा शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची घाई गडबड न करता आपले पेमेंट करू नका. तुम्ही जर पेमेंट केले तर तुमचे पेमेंट अडकू शकते. त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा अर्ज जुना आहे, तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आपले पेमेंट करून घ्यावे. आता हे नेमकं पेमेंट कसं करायचं याच्याविषयी सुद्धा माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर येणार आहे आणि ती कशी भरायची, त्या पेमेंट कसं करायचं ही माहिती मी तुम्हाला टाकणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर शेतकरी मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.